नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात? साराच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहेत छोले। त्यासाठी लागणारे साहित्य मी इथे 2 ते 3 लवंगा घेतलेले आहेत, 2 कांदे, 2 टमाटर, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, लसण, याच्यामध्ये कसुरी मेथी, 2 वेलदोडे, त्याच्यानंतर इथे 1 इंच अद्रक घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, दालचिनी, मिरे, हे तेजपत्ता आणि या पोटलीमध्ये मी चहा पावडर बांधलेला आहे। चहाची आपली जी पावडर आहे ना ती याच्यामध्ये बांधून ठेवलेली आहे। त्याच्यानंतर इथं मी घेतलेलं आहे चटणी, काश्मीरी चटणी घेतलेली आहे। त्याच्यानंतर हळद, त्यानंतर जो हा मसाला आहे छोले मसाला, सुहानाचा छोले मसाला घेतलेला आहे। इथं मीठ घेतलेलं आहे आणि हे मी 1 वाटी छोले भिजवलेले आहेत। चला तर मग बघूयात आपले छोले मसाल्याची भाजी। त्यासाठी सुरुवातीला मी हे छोले ह्या कुकर मध्ये टाकून घेते। त्यानंतर त्याच्यामध्ये ह्याच्या 3 लवंगा, दालचिनी, मिरे, तेजपत्ता, आपलं वेलदोडे आणि ही जी पोटली बांधली होती चहाची ती पोटली, याच्यामध्ये आपण हे शिजवून घेऊयात। कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून हे शिजवून घेऊयात आपण। हे बघा, आपण आता कुकर लावून घेतलेत, याच्यामध्ये आपण 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्या। तोपर्यंत हा कांदा आहे आपण तो उभा चिरून, हे टमाटर, कांदा, त्याच्यानंतर आलं, 4-5 मिरच्या, लसण आणि कोथिंबीर एकत्र चिरून एकत्र वाटून घेऊयात। हे बघा, आपलं हे सगळं चिरून घेतले। आता हे मी मिक्सर मध्ये एकत्र वाटून घेते। तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आपल्या हे कुकर मध्ये छोले शिजत आहेत। आतापर्यंत 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। बघा, छोलेला मस्त असा चहाचा रंग आलेला आहे। हे बाहेर काढून ठेवूयात। ही जी पोटली आहे ती 2 ते 3 वेळा आपण यूज करू शकतो, पण हे फ्रीज मध्ये ठेवायचे। हे बघा, आपल्या छान असे छोले भटोरे, छोलेची भजी शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता मी एक कढाई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते। आपण कढाई गरम करायला ठेवूयात। मगाशी मी विसरले होते की तेल राहिलं होतं आपलं, तेल याच्यामध्ये आपण टाकून घेऊया। हे बघा, मी याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तूप पण यूज करू शकता, पण मग मी तेलामध्ये बनवते। त्याच्यानंतर आपण बघूयात तेल आपलं गरम झालंय का। आपला हा जो तेजपत्ता होता तो 1 टाकूयात। आपलं अजून तेल गरम झालेलं नाहीये। त्यानंतर ह्या ज्या हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्या, हे बघा, तेजपत्ता आणि मिरच्या मी याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत। चांगला भाजून द्यायचा त्याच्यात। लक्ष द्यायचं थोडंसं, मिरच्या उडत येते। त्याच्यानंतर याच्यामध्ये हा जो मसाला आहे आपण मगाशी बारीक केलेला तो टाकूयात। मसाल्याला तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा। मसाला भाजत असताना त्यामध्ये ही जी कसुरी मेथी आहे ती थोडीशी टाकूयात। त्याच्यानंतर थोडी हळद,
थोडी चटणी. हे लाल तिखट आहे, आपलं काळा वाटण मसाला नाही हा. कारण एकजीव होतं आणि चांगला मसाला फ्राय झाल्यानंतर मस्त असा लागतो, पाणी सोडत नाही भाजी. मग हे बघा, तुम्ही बघू शकता. मसाला भाजत असताना चवीपुरतं मीठ, तुम्ही पाहू शकता मसाला भाजत आहे आपला. त्याचबरोबर हा जो छोले मसाला आहे तो आपण टाकूया. आपण ऑलमोस्ट सगळंच मसाल्यामध्ये टाकून घेतलेलं, तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता हे मसाला कसा भाजतोय आपला. मसाला थोडं थोडं तेल सोडायला लागलाय, तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये आपण हे जे छोले शिजवलेले आहेत ते पाण्यासकट आपण टाकूयात. कोथिंबीर, छोले मसाला, हे जे पाणी आहे मी जास्त टाकलेलं आहे, थोडं आटून देणार आहे. पाणी थोडं कमी करून देणार आहे, त्याच्यामध्ये सगळा तो फ्लेवर उतरला जातो चहा पाणीचा. जे आपण पावडर टाकली होती चहाची एका पोटलीमध्ये बांधून, त्याचा अर्क पूर्ण याच्यामध्ये उतरला जातो. आता हे बघा, हे थोडा वेळ आपण असं शिजवूयात. आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.